गणेशाय नमः सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः इष्टदेवताय नमः कुलदेवताय नमः स्थानदेवताय नमः वास्तुदेवताय नमः ग्रामदेवताय नमः सर्वदेवदेवताभ्यो नमः मातृपितृदेवताभ्यो नमः ओम नमो नारायणाय ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आद्य गुरु शंकराचार्य देवाय नमो नमः। आज दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे। आज गुरुवार माझ्याकडे योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो। त्या ठिकाणी तुमच्या समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मंत्र दिला जातो। तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्या तर त्या समस्या जाणून घेऊन तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय उपाय असेल, योगिक उपाय असेल किंवा आध्यात्मिक उपाय असेल, या प्रकारचे सर्व प्रकारचे उपाय तुम्हाला देऊन तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती प्राप्त करून देण्याचा, आनंदी जीवनाचा मार्ग तुम्हाला निःशुल्क दिला जातो। चला जाणून घेऊया। आज 22 फेब्रुवारी 2024 गुरुवारचे दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य। आज माघ शुद्ध त्रयोदशी आहे। आज पुष्य नक्षत्र आहे आणि आज गुरुपुष्यामृत योग सकाळी 7:05 ते सायंकाळी 4:42 पर्यंत आहे। आज विश्वकर्मा जयंती सुद्धा आहे। आज दिवस हा शुभ दिवस आहे। आज कान नाक टोचण्यासाठी उत्तम दिवस आहे। त्याचबरोबर आज ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस आहे, त्या सर्वांना आरोग्यमय आनंदी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला जाणून घेऊया आजचा शुभाशुभ मुहूर्त। सकाळी 7:03 ते 8:31 पर्यंत सिद्धी वेळ, दुपारी 12:52 ते 2:19 लाभदायी वेळ, अमृत वेळ दुपारी 2:19 ते 3:56, दरम्यान राहू काळ सकाळी 1:30 ते 3 पर्यंत आहे। राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका। चला बघूया आजचं राशी भविष्य। पहिली राशी आहे मेष रास। आज तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला छान मजेत वेळ व्यतीत करता येईल। जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। जोडीदाराच्या भावना मात्र समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे। दुसरी वृषभ रास आहे। आज आपला दिवस आनंदात आणि उत्साहात व्यतीत होणार आहे। आज आपल्यातील कलागुणांना जोपासण्यासाठी वेळ काढावा लागेल। संतत्य समवेत आपला अमूल्य वेळ तुम्हाला व्यतीत करावा लागेल। तिसरे आहे मिथुन रास। आज कुटुंबातील किंवा आपल्या परिवारातील सदस्यांसमवेत आनंदात वेळ जाऊ शकतो। आजच्या दिवशी सौख्याची प्राप्ती होईल। घरातील काही महत्त्वाचे कामे आज पूर्ण कराल आणि त्यात तुमच्या सर्व कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। चौथी कर्क रास। तुमच्या आनंदात इतरांना सहभागी करून तुमचा आनंद द्विगुणित करा। बऱ्याच दिवसांच्या मेहनतीनंतर आजच्या दिवशी अपेक्षित लाभप्राप्ती, इच्छाप्राप्ती होऊ शकते, त्यामुळे सुखावून जा। पाचवी सिंह रास। आज कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो। काहीशी चिडचिड, अस्वस्थता जाणवेल। नोकरदार मंडळींना आज काही अतिरिक्त कामाचा भार पडू शकतो। अचानक जबाबदारी वाढल्यामुळे काहीसा तणाव जाणवू शकतो। याचा उत्तम परिणाम भविष्यात दिसून येऊ शकतो। तुम्हाला माझ्या सुदर्शन उपासना पुस्तकामध्ये दत्त स्तोत्र दिलेलं आहे। ते दत्त स्तोत्र वाचून जर तुम्ही बाहेर पडला तर तुमचा आजचा दिवस हा सुखमय असणार। सहावी कन्या रास आहे। आजच्या दिवशी नाविन्यपूर्ण उत्साह, ऊर्जा, आनंद याचा अनुभव तुम्ही घ्याल। आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असणार आहे। स्वतःसाठी वेळ काढाल, काही महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी देखील कराल। सातवी रास तुळा आहे। आज आपला दिवस काहीसा धावपळीचा, दगदगीचा असू शकतो। मानसिक आरोग्य उंचावण्यासाठी आज योग व्यायाम करणे आवश्यक आहे आणि या योग व्यायामासाठी माझं मार्शल योग हा पुस्तक जर तुम्ही घेतलं, त्यात जो काय योग, अध्यात्म आणि व्यायामाशी ताळमेळ साधला आहे ते जर तुम्ही केलं तर आजचा दिवस तुमचा खेळी मिळेल, मुलांसोबत खेळी मिळेल, आनंदी वातावरणाचा जाऊ शकतो
खर्चात अनपेक्षित वाढ होऊ शकते. वाढे मात्र आज जपून चालवायला. 8वी वृश्चिक रास. आजचा दिवस तुमचा कर्तृत्व पराक्रम गाजवण्याचा आहे. आज अधिक मेहनत घेऊन आपली कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल असणार. काही महत्त्वाचे व धाडसी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. 9वी धनुरास. आजचा तुमचा दिवस कर्मप्रधान. तुमच्या कामाला आज जास्त महत्त्व द्याल. कामाचा काहीसा तणाव तुमच्यावर जाणवेल, पण कामानिमित्त प्रवासाचे योग देखील तुम्हाला संभवणार आहे. प्रवासातून तुम्हाला कार्यसिद्धीचा आणि ते कार्यसिद्धीनंतर त्यातून मिळणारा आर्थिक फायदा जो आहे तो आज तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. 10वी मकर रास. आजचा आपला दिवस सुखमय, आनंदमय आणि भाग्यमय असणार आहे. आज नशिबाची व भाग्याची साथ तुम्हाला मिळू शकते. नोकरीनिमित्त काही नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. आजच्या आनंदाचा सदुपयोग तुम्ही करून घ्यायला पाहिजे. 11वी कुंभ रास. आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या मेहनतीला प्रयत्नांना अपेक्षित यश आज तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. जास्त मेहनत तुम्हाला त्यासाठी करण्याची गरज नाही, पण मेहनत ही केलीच पाहिजे. शांत चित्त व संयमाने मात्र केवळ तुमच्या नित्यकर्मावर लक्ष ठेवूनच तुमचा आज दिवस तुम्हाला व्यतीत करावा लागेल. 12वी मीन रास आहे. आजचा दिवस कौटुंबिक सौख्य समाधानाचा आहे. कुटुंबातील सदस्यांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. पाहुण्यांचे आदरातिथ्य कराल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही आज पूर्ण करू शकता. अगोदर सांगितलं तुम्हाला गुरुवारच्या दिवसाबद्दल, दरबाराबद्दल, आणि आज दिवस तुम्हाला सुखात समाधानाचा अंदाज जाणार आहे. त्याकरता तुम्ही आज नित्य उपासना आणि सुदर्शन उपासना नक्की करा. संध्याकाळी 6 वाजता सुदर्शन उपासना अवश्य दरबारात या. धन्यवाद. शुभम भवतु.